लाईन आहे पण लाईन त्याची मुव्हिंग जास्त नाही, आतमध्ये पण पटापट होतं. तर आम्ही आलो, हे लोक पण आता आले बाहेर. चलो एक देवळाची फेरी मारून बाहेर निघूया है ना. चल आले तू मी किती जगना सोडली झाली. चल हे बघा जवळपास 9-7 झालेत. गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. तर आजच्या दिवसाची सुरुवात झाली कोल्हापूर मधूनच. क्लास चालू आहे, क्लास बंद करतोय. तर आता आहे ना, कालचा पालखीचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, कारण कशी एकदम धमाल मजा आली. एवढ्या वर्ष ते बोलतो येतोय राहतोय, पण कधी नवरात्रीमध्ये मुहूर्त लागला नाही झालं. माझ्याबरोबर तुम्हाला पण दाखवलं काय सगळं असतं ते. आता चाललोय आतमध्ये, देवळात चाललोय दर्शनासाठी. जाऊया, दर्शन घेऊ आणि येऊया. आणि आज दिदीचा पण आहे बर्थडे, त्याच्यामुळे हॅपी बर्थडे टाका जय जय व्हिडिओ बघितले. कारण तुम्ही व्हिडिओ बघायला लेट असेल, कारण ऑलरेडी व्हिडिओ म्हणजे लावलेले आहेत. कारण आजची 25 तारीख आहे, हे व्हिडिओ लेटच असेल सगळे जण. चलो तर आता जाऊया, दर्शन घेऊ, येऊ, बघूया नंतर सेलिब्रेशनचा काय प्लॅन आहे ते असं सगळं. आणि उद्या परत आपण संध्याकाळी इथून निघणार आहोत रिटर्नसाठी. चलो चलो. हे बघा आता इकडून मेन एंट्रन्स वरून आलो. आता हे बघितलं, हे लोक आहेत नाही दर्शन घेऊन आलेत पण रिटर्न वाले. आपण आता आलोय. यांना बोललो मागाशी सकाळीच चालला लवकर, तर हे लोक मला वाटत ना यांचं आटपलं नाही, आटपत त्याच्यामुळे एवढा वेळा. कसं आहे दर्शनाला उघडतं कधी 4 वाजताच उघडतं मला वाटतं, कारण 2 वाजता रात्री बंद होतं असं. ते काल मला सांगत होती पोरं जे सोबत होती ती. नंतर मग परत 4ला जे ओपन होतं ना ते मग पूर्ण ओपनच असतं. आणि रात्री येते मजा खरी. आज बघा आज सगळं वातावरण थोडं ढगाळ आहे, काल ठीक होतं. चलो जाऊया पटकन. तर बघूया किती लाईन आहे. लाईन तर असलं काल आपण कसं तिकडून तर बॅक साईडने गेलो, त्याच्यामुळे कसं आहे तिथपर्यंत पूर्ण हे होतं. इथून इंटरेस्ट पण आलो नव्हतं, सगळी पब्लिक आहे जाणारी. आणि बाकी सगळे बॅरिकेड लावून सगळं पॅक करून टाकले. काल आपण आहे ना तिकडून आलो, त्या साईडून आलो आतून, त्या गॅप शेवटच्या इथून. आता इकडून लाईन बघू केवढी आहे. चलो चलो चलो. किती जण पहिले हे एवढं तिथे खाल बसून सगळेजण बसलेले सगळं घेऊन. चप्पल स्टँड मध्ये चप्पल ठेवूया आणि कंटिन्यू. तुमच्या रॅक पण आहे ते सर्व खालीच नाही, तिकडूनच चालू आहे लाईन, काय प्रश्न नाही. मग काल पण असे टिक्का लावले सगळी गेलीच कुठं. चलो 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 चलो. नाही खाली आहे फ्लोईंग मध्ये, हे सगळं पूर्ण भरलेलं असतं. तिकडून लाईन म्हणजे फास्ट चालू आहे. तिकडून चलो चलो. चलो तिकडून आहे ना पाठी बघून मोठी घेतली सर्व जे काय हवं तिथे. जे काय बघ घे. तिकडून लाईन जास्त आहे, क्राऊड इकडून थोडा कमी आहे. पण नाही बोलत ना तरी तास 1.5 तास जाईल. बघूया आता किती वाजलेत समजलं तर. 9:30 झालेत ना, बघूया किती वाजता. चलो चलो चलो. हा माहोल बोलतोय संध्याकाळी, कारण संध्याकाळी कालचा व्हिडिओ तर कोणी बघितला नसेल नाही, आधीचा व्हिडिओ बघा तो. 1 नंबर संध्याकाळी माहोल बांधायला. हे अक्षरशः इकडे जागा आहे का खाली नाही, इकडे कुठंच नव्हती खाली. तिकडून बसून लोक बसलेले पलीकडं, आपण पण त्या साईडला बसलो. हे सगळं असं पूर्ण लाईन मध्ये पॅक केलं होतं. आपण तिकडे पलीकडे बसलेलो त्या साईडला, त्या टाकीच्या इथे.
ते बघा तिकडे काल बघितलं, काल आपण आहे ना इथं त्या पाण्याच्या तिथं बसलं त्या मंदिराच्या इथे, आणि हे सगळं इकडचं पॅक झालं होतं. आणि आता किती आहे बघा, लाईन आहे पण लाईन त्याची मुलींमध्ये जास्त नाही, आतमध्ये पण पटापट होतं. तर आम्ही आलो, हे लोक पण आता आले बाहेर. चलो एक देवळाची फेरी मारून बाहेर निघूया है ना. चल हो चालत लाईन मध्ये काही जास्त वेळ नाही गेला. किती वाजले जवळपास 10:30 9:30 मगाशी होतो ना. 1 तास गेला बरोबर, 1 तास लागला. देव बसले ते कुठं आहे. काय 1-2-4 फोटो पण काढले, चांगले आले. टाकेन इंस्टाग्रामला, दिल्लीने काढले ते. पण ते फोटो होईपर्यंत 2 तास गेले एक फोटोला. ठीक आहे चला. काल आहे बघा इथं बसलेलो आम्ही सगळे. चल आता घरी पदार्पण आपलं. लाडूंचा प्रसाद वगैरे घेतला. काल आहे बघ इथं वाटत होते प्रसाद, नंतर आहे जाग्यावरती. काल पण इथूनच बाहेर गेलो. आता पण चला चलो आता जरा आहे ना तिथं वस्तू खरेदी करायला थांबलो ना, उन्हाने बाई फुल तापवले. आता जरा उसाचा रस प्यायचोय. कारण काय होतं एकदम वातावरण पण थंड होतं, खायला काही नाही. रात्री काय करते काल पण आईस्क्रीम झालं. काल आलो ना, काल ते खाल्लं आईस्क्रीम खाल्लं, परत रात्री पण खाल्लं आईस्क्रीम तिकडं. नाही पण तिकडं तर लावायला लागलं तर आपल्याकडे कसं तेवढं हे नाही आहे. पंख्याचा विषय नाही. आता गाडी आमची सगळ्यांची पोहोचली आता घरी. आणि आता कसं आहे, हिचा बर्थडे आहे त्याच्यामुळे संध्याकाळी चाललंय प्लॅन. घरी काय बनवायचं, काय पार्टीला जायचं, काय ते सांगू. हॉटेलला गेले तर खर्च जास्त होईल, पण तेवढं नक्कीच आहे. मी काय घाबरते काय खर्च, हा मग काय मग विषय नाही. पण भाव माझा खंबीर, जिचा विषय गंभीर. मी नाही खंबीर, माझा बर्थडे आलाय परत पुढं, त्याच्यामुळे मी काय खंबीर पण नाही. तुझ्या बर्थडेला मी नसेल ना. तू थांब, तू जाऊ नको. त्यांना जाऊ दे, कामाला ते जाणार आहे. तू थांब एक दिवस, ना दुसऱ्या दिवशी असं कसं मग बोलू नको. आम्ही काय देऊ तुला संध्याकाळी. चलो आता झोपून उठलो, सगळे फ्रेश झालो. आणि आता परत चला राऊंड मारत निघालो. बाबू गेला क्लासला, तो बोलतो मी येतो. ये आम्हाला तिकडे लंकाळच्या तिकडे जायचं. तिकडे आहे ना एक ते आपलं काय म्हणतं चॉकलेट बाउल आहेत ना, ते बाउलच्या पण तिकडे लंकाळच्या इकडे भरपूर सारे म्हणजे असे नवीन आउटलेट ओपन झाले. तिकडे म्हणजे जाऊन येऊ, फेरी मारून. पण पहिलं चालत आम्ही सगळे निघालोय. इकडे ती कॅडबरी भेटते, परत जातो ते खाऊ, रिटर्न येऊ. आणि तो आला ना क्लासवरून 6 वाजता, परत जाऊया. त्याला वाटतं अरे ती सायकलच आहे कसली, कसा कस फिरवतोय. वेलकम वेलकम. ऐक, तुझी सांगता आम्ही 3च सांगितले. कॅडबरी सांगता तुला, तुझी ऑर्डर दे काय. आता आलो आणि इथं कॅफे मध्ये बसलो, कॅडबरी खातोय. कॅडबरी पण इथं कसं मस्त भेटतात, आपले पण भेटतात, पण इथं मस्त. इकडे पण अजून 1-2 आउटलेट आहेत, पण ते आता तिकडे जातोय कधी. आता आलाय ना, भारी भारी आयटम आहेत. रीलला बघतो ना, चौकड्याला पण जाऊन आलो. काल गेलो, तो काय व्हिडिओ बनवला नाही का, तिथं पण बंद करत आलते आणि आम्ही गेलो. बस नाही ठीक आहे. काल रात्री गेलो होतो आम्ही सोंगड्याला, कारण कसं तिथं पण खूप नाईस केला. व्हिडिओचा एंड केला आणि नंतर जेवण लगेच आलो. तिथं पण बंद करत घेतली. जसं काळोख होतात ना तसं बघ एक आउटलेट ओपन होते. हा बघा आता इथं अजून एक आउटलेट झालाय ओपन. हा बघा वोफलचा, बेल्जियन वोफल. इकडे परत हे शॉर्मावाले आहे ना. आमचे अजून ऑर्डर येतंय. हा दीदीचा बर्थडे आहे काय रे, स्पॉन्सर आज काय. ये रे, एक आण घे. एकामध्ये कुठेतरी आईस्क्रीम कमी आहे, जरा बोलून टाक. नाही एका थांब, एका त्याला कुठेतरी आईस्क्रीम कमी टाकलं. कुठला आहे बघू दे, आईस्क्रीम कमी टाकणार. आणि चॉकोचिप तसं टाक बोलते मी त्याला. याच्यात व्हाईट चॉकलेट मिक्स कसं घेतलं वाटतं. यांची कॉफी
हे मला किटकॅट घेतली का? मोठी घेतली सगळ्या सेमच दिसतंय आईस्क्रीम मला काय विसरला की काय सगळं सेमच आहे. नाही माझी वेगळी आहे हो. माझी 130 ची आहे. लय बरं. कसं आहे माहितीये काय त्या पार्ट्या पडतात भाग आल्यापासून आम्ही खायची काय घेतलेली आहे ते इकडं तू कॅमेऱ्यात बस. काल पण पिझ्झा झाला आज दुपारी परत पिझ्झा झाला उद्या पण दुपारी पिझ्झा. उद्या पिझ्झा जाताना पण पिझ्झा का हो, हो, आता तिथं ती कॅडबी खाल्ली कॅडबी खाऊन आलो ना ते ह्यांची ही फूड ट्रक दिसली इथं ते वफल आहे ते घेतलं म्हणजे चल मला ते काय गोड गोड जाम झाले प्रत्येकाला सेपरेट नको एकच घेऊया कॉमन थोडं थोडं टेस्ट करू म्हणून बाकी काही नाही इथून परत चाललं तिकडं रंगाळते तिकडं आता तिकडं बघू दे काय घरी आता परत इथं बड्डे आहे त्याची पार्टीचं सगळं आहे केक आणायचा आहे आईस्क्रीम आणलाय ऑलरेडी सर्दी झालेली आहे आई पण वाट लागली डॉक्टरकडे खर्च आहे चालते पुतण्या आहे म्हणा पुतण्यासाठी चालते खर्च. भाचा हो. भाचा अरे आहे. काय पुतण्या येऊन जाऊ. मामा असंच पाहिजे. चल ते गपस आजचाच विषय आहे, तू जमतलं काय? चल यांना सोडून ये एक चम- वफल चलो घ्या हो. उतला एक एक पीस सगळे टेस्टला चलो आता कसा पोट झालंय पॅक एकदम नाही काय नाही केक खायचा अजून खायलो. नो काय ना आता आम्ही परत गेलो रंकाळ्याला जायला पण आता बघतो ना एकदम लाईनशीर जवळपास 8-9-10 तरी आम्हाला दिव्या भेटल्या इकडे सगळ्या आतल्या रोडने आलोय बघा इथे अजून एक आहे हा मंडप एक नंबर आहे बघा लाईट वगैरे महालक्ष्मी महाकाली महाकन्या सरस्वती हाय रोड मस्त आहे साईडने एकदम 4 व्हीलर यायलाच नको जे लाईनशीर आहेत ना आणि आता आम्ही कालपासून 2 दिवस झाले फिरतोय ना सगळ्या आतल्या रोडने एक पण सगळ्या रोडने नाही कुठून आलोय फिरून गाडी बघू आता किती मग मी जेव्हा बघितलं लाईन तिकडे तर पूर्ण त्या लाईन मध्येच होत्या पूर्ण दहा एक तरी जास्त बघितली असले एक लाईन आता नाही ना केक घेऊन जायचं आहे कारण का हे बघा अजून एक इकडं आहे कसं आहे माणसं सगळ्या ठिकाणी आहेत कमी पण प्रत्येकाच्या जवळ आहे तिकडे हे बघा अजून एक आहे आणि असं आहे लाईनचं आहे सगळ्या मजा आहे हा एक्सपिरियन्स पण आहे ना दरवर्षी आपल्याकडलं बघतो तरी नवरात्रीमध्ये गुजरातला खरी मेन मजा येते गुजरातला असून नवरात्रीच्या टाइम मध्ये पण गरबा एरबा बघायला दांडिया बघायला खाला गुजरातला करू कधीतरी जाऊ आपण तो पण टाइम इकडचं पण कसं अचानक झालं या टाइम मधलं सर्व का रस्ता रे हो बघा चलो रंकाळ्याला पण पोहोचलो सकाळी तिथं जरा गाडी जाऊन जरा व्ह्यू तरी आता काय दिसणार सगळं काळोखच झालाय पूर्ण शेवटपर्यंत आणि इकडं सगळे फूड्स कॉर्नर आहे लाईन मध्ये है ना येताना काहीतरी इथं साधं काहीतरी खाऊ रे. अरे खायला असं झालंय ना मग लिटरली गोड हे कंटिन्युअस गोड फुल पोट पॅक झालेलं आहे आणि डाएटचा भाज्या वाचलेला त्यांच्या दिवसात काय विषयच नाही तिकडं बोला काय झालं? काय तिकडं काय करायस? हा? तिकडं काय झालं? काय तिकडे कशी घरी जाऊन जेवायचं बाळा कारण डिपॉझिटने परत पनीर मसाल्याचा बेस बनवतो छान आहे कशाला पॅक करतो एवढी जागा आहे साईड कुठेतरी जरा काय ना पाणी काय दिसणार तिकडं पुढं सगळं काळोख आहे इकडे काळोख आहे काळोख नाही का काळोख आहे आणि हे इकडे लाईन आहे म्हणून लाईनच दिसते आणि ती तिकडची ती साईड आहे पलीकडे लाईट दिसते आणि इकडच्या आहेत ना कोल्हापूर मध्ये रीलवर बरेचसे बघितले मी बरेचसे भरपूर सारे आउटलेट आहेत ना जाम फेमस झाले रीलवर त्यापैकी एक सोमवार आम्ही काल गेलो होतो आणि एक रीलचा बाऊल खायला चाललंय. हा तो एक तो बाऊला तो तिथं बघतोय पण आता बघू किती काय कसं काय कसं आहे जास्त कारण ते एकच घेऊ आणि तेच करू शकतो घरी गेल्यावर परत हे सगळं मेंटेन करावं लागतं ए बाबा नंदी बघितलं मेनू मध्ये किती आहे बरंच आहे मोठा मेनू आहे पण आता तेवढी जागा नाही पोटात कारण मला पण तेच सांगतो गोड झालाय जागा आता बोला एवढंच खाऊ आणि कल्टी मारूया आता घरी जाता नाही ना केक घ्यायचा केक घेऊ सेलिब्रेशन करूया येऊ का हा दिवस आपला दिवस संपला आणि उद्या परत आपल्या उद्याचा दिवसभर होतो संध्याकाळी आपण निघणार होतो असं सगळं हार मस्त बनवलेला एकदम मोठा आहे एकदम आहे ना दिसणार ना काळो इकडे पण सगळं पण लाईन मध्ये सगळंच आउटलेट होते तिकडे होतं इकडे होते हा एक इथं आपण आलोय तो अजून पण आहे तिकडे पुढेपर्यंत
वारा मस्त सुटलं ना इथलं ना कोल्हापूरचं. अरे हो नाही पाटील मस्त काय ना म्हटलं कोल्हापूरचं आहे ना क्लायमेट मस्त आहे. मी कधी पण आलो ना का मला सिरियसली म्हणजे आवडतं एकदम कारण एकदम मस्त. आणि आता माहिती ना पूर्ण थंडावा सुरू झालेला एकदम आणि सकाळपासून गार लागतो आता पण मस्त येतं. आणि हे बघा का टेस्ट बघू दे तू पण खा मी पण खातो. थांबा धर इकडं जाय. एक नंबर. पण याल ना तर पोट खाली ठेवून ये पाहिजे नाही येऊ नको रे कारण पोट खाली एक आहे ना एकच कॉन्टेंट चांगले आहे. दोघं जण पावरफुल खातात पण सेपरेट खायचं ना खूप खाल्लं नाही कारण आम्ही मग जाम गोड गोड झालंय. काय असं परत लेवल करू आता खातो. आता इथून बाकी जाताना काय ब्लॉग नाही करत डायरेक्ट केक घेऊ आणि डायरेक्ट सेलिब्रेशनला चालू. ओके आले तू मी किती जिद्दना सोडली झोप घेतली सपने झाली. चल काप चल. हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर दीदी लक्षात ठेवा 500 हॅपी बर्थडे टू यू. चलो हॅपी बर्थडे. वा आता आहे ना बर्थडे आटपला सेलिब्रेशन घेतलं. आज जेव्हा येऊन जाम झाला. आता परत केक झाला. आता चालू जरा वॉकिंगला जरा फेरी मारून येते. बाकी म्हणजे सकाळी आपण इथून निघणार आहोत. सकाळी नाही संध्याकाळी निघणार आहोत. परत जसं तिकडून येताना जी आपली 7:30ची 8-8:30ची होती ना ट्रेन सेम तसंच आहे. इथून पण 8:30ची आहे. सकाळी शनिवारी सकाळी आपण तिकडे मुंबईला पोहोचू आणि नंतर मग घरी. तर बाकी इथपर्यंत व्हिडिओ बघितला. व्हिडिओमध्ये काय चांगलं वाटलं नाही वाटलं नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू याच्यात नवीन व्हिडिओ करून पुढल्या ब्लॉगमध्ये. आतासाठी बाय बाय.